द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येत आहेत। या अभियानांतर्गत आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत दिनांक 26 रोजी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष फिरोजभाई दोसारी यांच्यासह मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांसमोर बोलताना आमदार भीमराव केराम यांनी ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती हळूहळू सुधारत असून येथे गेल्या 5 वर्षात अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत। नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी प्रास्ताविकात केलेली ट्रामा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारणीच्या मागणीला प्रतिसाद देत भविष्यात उपजिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर यासह अनेक सुविधा उपलब्ध होणार असल्याने येथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोरगरीब नागरिकांच्या सेवेत कमी पडू नये असे आवाहन केले आहे। यावेळी रुग्ण कल्याण समितीचे अनिल वाघमारे, नगरसेवक गोपू महामुळे, भाजपाचे तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला आहे। तसेच अंगणवाडी सेविका, परिचारिका, मान्यवर महिलांच्या झाडांचे रोपटे देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे। तसेच रुग्णालयात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध कक्षांचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर किरण कुमार वाघमारे, डॉक्टर राजाभाऊ गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार, डॉक्टर ओमप्रकाश साबळे, डॉक्टर अक्षय सांगडे, डॉक्टर कैलास चौहान, डॉक्टर बिपिन बाबडे, डॉक्टर अंजली पाटील, डॉक्टर साईनाथ, डॉक्टर जाधव यांच्यासह 150 वर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अधिकार परिचारिका कर्मचारी शिबिरात आलेल्या हजारो रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होते। यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटनही आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर।